मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका 20 वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिचे फोटो काढले गेले होते। आता त्या फोटोच्या आधारे तिला प्रेम संबंध ठेवण्यासाठी धमकावले जात असल्याने ती कंटाळून विष प्राशन करण्यास प्रवृत्त झाली आहे। तक्रारीनुसार अक्षय बाळू वानखडे नावाच्या 19 वर्षीय युवकाने वर्षभरापूर्वी पीडितेचा विनयभंग केला आणि तिचे फोटो काढले। त्यानंतर तो तिला वारंवार प्रेम संबंध ठेवण्यास भाग पाडत होता, अन्यथा तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता। बदनामीच्या भीतीने युवतीने शेवटी शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे विष प्राशन केले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे यांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासातच आरोपीला अटक केली आहे। सध्या पीडितेवर उपचार सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। माझी मुलगी बीमध्ये शिकत असताना माझ्या मुलीवर एका गावातील मुलांनी बळजबरीने तिच्यावर अन्याय केला आणि अन्याय करून मला तिने घरी न सांगता डायरेक्ट पॉयझन घेण्याचा प्रयत्न केला आणि पॉयझन घेतली। मी डायरेक्ट तसाच पोलीस स्टेशनला जायचं मला काही काम पडलं आणि डायरेक्ट मी दवाखान्यात घेऊन आलो आणि त्यातून मला मूर्तिजापूरहून एफआयआर डायरेक्ट अकोल्याला केला। तो अजूनपर्यंत सुद्धा माझ्या मुलीवर काही कारवाई काही झाली नाही, काहीच नाही। अजून शासनाने पण सुद्धा काही लक्ष दिलं नाही। यातच मला एवढंच बोलायचं। माझी मागणी आहे की ज्या गुन्हेगारांना माझ्या मुलीवर हे केलेलं आहे त्याला सजा झाली पाहिजे, अगर नाही झाली तर याला शासन जबाबदार आहे।